नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार हे केवळ जलसंधारण व ग्रामविकासामुळेच नव्हे तर धार्मिक व सांस्कृतिक वारशामुळेही प्रसिद्ध आहे। याच गावाच्या पश्चिमेला वसलेले चौपाळा श्री गणेश मंदिर हे श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचे केंद्रस्थान आहे। शांत, नयनरम्य व डोंगराळ परिसरात वसलेले हे मंदिर नगर शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराचा जीर्णोद्धार सप्टेंबर 2012 मध्ये सुरू होऊन एप्रिल 2013 मध्ये पूर्ण झाला। 21 फूट उंच कळस असलेल्या या मंदिराचा गाभारा 81 चौरस फूट तर सभामंडप 900 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाचा आहे। विशेष म्हणजे हिवरे बाजार, वडगाव, आमली, दैठणे, गुंजाळ व टाकळी, खातगाव या 4 गावांच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिर उभारले। मंदिरातील प्रसन्न श्री गणेशाची मूर्ती दूरवरूनच दर्शन देते। गणेशोत्सव काळात मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात, अशी ही भाविकांची श्रद्धा आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून चौपाळा श्री गणेश ओळखला जातो। शेतकऱ्यांचा पहिला शेतमाल टोमॅटो, संत्री, मोसंबी इत्यादी गणपतीला अर्पण करण्याची परंपरा आजही कायम आहे। या मंदिराची आख्यायिका देखील रोचक आहे। 19व्या शतकात बिदरहून स्थलांतरित झालेल्या गवळी समाजातील लिंगाप्पा बसाप्पा गवळी यांनी पिंपळाखाली स्वयंभू गणेशाची स्थापना केली। त्यानंतर लहानसे मंदिर उभारण्यात आले। पेंढारी आक्रमण, सुवर्णमुद्रांचे गाडगे आणि पुढील स्थलांतर यांसारख्या अनेक घटनांचा इतिहास या ठिकाणी जोडलेला आहे। ब्रह्मांडशास्त्रज्ञ कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजार ग्रामस्थांनी कलशारोहण समारंभ 1 मे 2013 रोजी जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी बीदर कर्नाटक, पूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी कनेरी मठ कोल्हापूर, हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज देशमुख, हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज घुले, नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते झाले। चौपाळा गणेश हिवरे बाजार, वडगाव, आमली, टाकळी, खातगाव, दैठणे, गुंजाळ ग्रामस्थांचा विघ्नहर्ता व सुखकर्ता देव आहे।